सगळ्या गोष्टी महाग झाल्यात कारण पेट्रोल, डिझेल, इंधनाचे भाव वाढलेले आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीचा झळा या भारताला सुद्धा आता जाणवू लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या जगण्यामध्ये मोठा फरक पडलाय कारण इंधनांच्या दरांचा भडका उडालाय। पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। याचं कारण काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि पेट्रोल डिझेलचे दरही महाग झाले आहेत। पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर वाढलेले पाहायला मिळतात। एकीकडे महागाई वाढतेय, दर दिवशी वेगळा उच्चांक गाठतेय तर दुसरीकडे या महागाईवरनं राजकारण सुद्धा जोरदार रंगलेलं आहे। विरोधक, सत्ताधारी, आरोप प्रत्यारोपांचा भडका पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106 रुपये ते 106 रुपये 54 पैसे प्रति लिटर इतके असतील तर डिझेलचे नवे दर मुंबईत डिझेल खरेदी करायचं असेल तर 93 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील। यापूर्वी आपण पाहिलं की दूध आणि सीएनजी सुद्धा प्रत्येकी 2-2 रुपयांनी महागलंय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच फटका बसतोय। आता इंधनाची दरवाढ झाली आहे त्यामुळे स्वाभाविकपणे सार्वजनिक वाहतुकीवरती आणि इतर वाहतूक व्यवस्थेवरती याचा परिणाम होऊन सर्वसामान्यांच्या गरजेच्या सगळ्याच वस्तूंना महागाईची झळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे।